नवीन मेकअप आर्टिस्टना ही काळजी घेत नाहीत, म्हणून त्यांना हा असा त्रास होतो. आपल्याकडे जेव्हा एखादी ब्रायडल बुक होते ना, तेव्हा काही गोष्टींचं कन्फर्मेशन करून घेणं गरजेचं असतं. त्यात पहिली गोष्ट येते ती किती लुक करणार आहे आणि प्रत्येक लुक किती रुपयांना ठरलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ज्वेलरी, तुमचं स्टे आणि ट्रॅव्हलिंग त्या लुक मध्ये इन्क्लूड आहे की त्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला पे करायचे आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या ब्राईड कडनं ऍडव्हान्स पेमेंट घ्यायचं आहे. ऍडव्हान्स पेमेंट मध्ये निदान 25% रक्कम तरी तुम्हाला आधी घ्यायची आहे. काही ब्राईड खूप छान असतात, पण काही ब्राईड अशा असतात की सगळं होऊन जातं आणि मग त्या प्रत्येक गोष्टीला मी असं नाही म्हणाले, मी तसं नाही म्हणाले, हे त्यात इन्क्लूडच नव्हतं. ह्या गोष्टींना आपल्याला मेकअप नंतर सामोरे जावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी तुम्हाला आधीच घ्यायची आहे. त्या गोष्टींचं कन्फर्मेशन त्यांना आधीच द्यायचं आहे आणि शक्यतो सर्व पेमेंट लग्नाच्या दिवशीच मेकअप झाल्यानंतर घेऊन जाणं गरजेचं आहे. जेव्हा ब्राईड बुक होते ना, तर ब्राईड कडून लोकेशन 1-2 दिवस आधीच मागून घ्या, कारण त्या दिवशी ब्राईड कशी धावपळीत असते. शक्यतो लोकेशनला गेल्यानंतर ना ब्राईड कडून एक हट्ट करायचा आहे, तो म्हणजे सेपरेट रूमचा. कारण जेवढं डोकं शांत असेल, वातावरण शांत असेल ना, तेवढं आपण काम छान करू शकतो. कुणाकडेही लक्ष न देता आपल्याला आपलं काम भरभरा आणि सुंदर, क्लीन आणि व्यवस्थित करायचं आहे. त्या ब्राईडला जसे लुक हवे होते, जशी हेअर हवे होते, जशी ज्वेलरी हवी होते, जशी ड्रेपिंग हवी होते, त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचा लुक जास्तीत जास्त सुंदर कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. चला तर अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. बाय.